ओके, तर आपण आज बघणार आहेत रिमेनिंग पार्ट. ओके, सो रिमेनिंग पार्ट इज इनकम्युनिकेबल डिसीजेस मीन. फर्स्ट वन आय विल डिस्कस अबाउट दॅट विच इज डिसीज कंडिशन. फर्स्ट डेला आपण कोणते डिसीज कंडिशन बघितलं होता? काला आजार, अजून फिलेरायसिस, काला आजार दोनच बघितले आपण. ओके, ते कोणते होते? वेक्टर बोर्न डिसीजेस मीन्स वेक्टर थ्रू ट्रान्समिट होतात पर्सन टू अनदर पर्सन. ओके, सो वेक्टर काय कॅरी करतात? तुमचे सेल्स. ओके, सो आता माझ्यामध्ये इन्फेक्टेड सेल्स प्रेझेंट आहेत. ओके, लाईक फिलेरायसिस बॅक्टेरिया प्रेझेंट आहे. ऐका. ओके, सो माझ्यामध्ये इन्फेक्टेड सेल्स प्रेझेंट आहे. सो ते आता ट्रान्सफर तर होऊ शकत नाही कोणामध्ये. सो वेक्टर काय करणार? ते ट्रान्समिट करणार पर्सन टू अनदर पर्सन. ओके, सो नेक्स्ट आपण बघू, डिस्कस करू इन्फेक्शियस डिसीज इन ह्युमन बीइंग. ओके, सो विच टाइप ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस प्रेझेंट इन ह्युमन बीइंग? फर्स्ट वन आहे लेप्रेसी. ओके, लेप्रेसी इन्फेक्शियस डिसीज मीन्स लाईक दॅट. इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय? तुझ्या पाठीमागं इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय? ओके, सो इन्फेक्शियस डिसीज मीन की अशा डिसीजेस की जे कॉन्टॅक्ट करतात आपल्या स्किन सोबत. ओके, इन्फेक्शियस आहे ना. सपोज मी इन्फेक्टेड पर्सन आहे, सो माझा जस्ट कॉन्टॅक्ट झाला तुमच्या स्किन सोबत, तर तुमच्या दोघांमध्ये एकाला लेप्रेसी आहे. सो तुला जस्ट इन्फॉर्मेशन आहे की लेप्रेसी अशी राहते. ओके, सो तुला माहिती नाही एवढं. सो तिला लेप्रेसी, जेव्हा तुम्ही जे टच केलं आहे, सो त्या टचमुळे काय होणार? बॅक्टेरिया ट्रान्सफर होणार पर्सन टू अनदर पर्सन. ओके, त्याला आपण इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतो. सो कोणी रीड करू शकतं? ओके, मीच रीड करतो, जाऊ द्या. रीड करणं टाइम वेस्ट करण्यापेक्षा मीच तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. क्रोनिक इन्फेक्शन्स आहे. ओके, ॲक्यूट आणि क्रोनिक मीन्स, ॲक्यूट मीन्स की इफेक्टिव्ह राहणार पण सम टाइम पिरियडमध्ये. क्रोनिक मीन्स सम 2 to 5 years पर्यंत हा डिसीज आपल्यामध्ये राहतो, 5 years पर्यंत. ओके, तर आपण ते लेप्रेसी असं बोलतो. सो इट इज अ प्रायमरी अफेक्ट ऑन युअर स्किन्स, पेरिफेरल नर्व्स, ओके, युअर आयज and respiratory tract. Okay, historically stigmatized leprosy is now curable with early diagnosis and appropriate treatment, reducing its impact on affect individual. Okay, सो यामध्ये काय क्रोनिक आहे. सो या ठिकाणी 3 to 5 years पर्यंत तुमच्यावर बॉडीमध्ये अफेक्ट असणार. ओके, कोणती? लेप्रेसी व्हायरस. ओके, लेप्रेसिस इन्फेक्शन. ओके, सो फर्स्ट वन तुमच्या अफेक्ट करणार तुमच्या स्किन्सवर, तुमचे स्किन्स. त्यानंतर पेरिफेरल नर्व सिस्टीम मीन्स तुमची जी मुवमेंट करण्याची सिस्टीम आहे. ओके, तुमची बॉडी कंट्रोल करते तुमच्या बॉडीला. ओके, तुमचा माइंड जो कंट्रोल करतो तुमच्या बॉडीला, सो तिच्यावर अफेक्ट करणार. नंतर तुमच्या आईजवर. ओके, त्यानंतर आहे तुमचे रेस्पिरेटरी ट्रॅकवर. रेस्पिरेटरी ट्रॅकवर अफेक्ट झाल्यानंतर सो तुम्हाला अदर डिसीज कंडिशन सुद्धा होऊ शकतात, लाईक टीबी होऊ शकतो. ओके, त्यानंतर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन लाईक निमोनिया होऊ शकतो. ओके, अस्थमा होऊ शकतो. इट इज अ क्युरेबल आहे सध्याच्या कंडिशन मध्ये. जर का बघितलं सो तो नो एनी डायग्नोसिस फाइंडिंग, no any diagnostic finding in the our country. आपल्या कंट्रीमध्ये सध्या तर आता या ठिकाणी लेप्रेसीचा डिसीज कंडिशन सध्या क्युरेबल आहे. ओके, कारण की आपण लेप्रेसी हे वॅक्सिनेशन घेतो म्हणून. ओके, सो जर का आपण बघितलं सो कोणता बॅक्टेरिया अफेक्ट करणार? मायकोबॅक्टेरियम लेप्राय. ओके, लेप्री, मायकोबॅक्टेरियम लेप्री. लेप्री सुद्धा बोलू शकतात, लेप्राय सुद्धा बोलू शकतात. हे प्रोनाउन्सिएशनवर डिपेंडिंग आहे. सो हा बॅक्टेरिया काय करणार? ग्रो करणार. याला टाइम पिरियड जास्त लागणार. फॉर युअर स्किन्सवर अफेक्ट करणार, नर्व्सवर अफेक्ट करणार. ओके, त्याचं ट्रान्समिशन कसं होणार की इट इज अ स्प्रेड व्हाया रेस्पिरेटरी ड्रॉपलेट फ्रॉम प्रोलॉंग क्लोज कॉन्टॅक्ट विथ अन इन्फेक्टेड पर्सन. ओके, सो ड्रॉपलेट मीन्स काय? तुम्ही स्निझिंग करतात, स्निझ केलं मी, ते ड्रॉप फॅक्टर तुमच्या बॉडीवर और सराउंडिंग एन्व्हायरमेंटमध्ये ट्रान्सफर होणार. ओके, मिक्सअप होणार. सो मग तुम्ही ज्यावेळेला इनहेल करणार, इनहेल म्हणजे का तुमची रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. इनहेल केल्यानंतर तुमच्या रेस्पिरेटरीमध्ये ते ड्रॉप फॅक्टर जाणार आणि तुम्ही त्यामुळं जर ज्यावेळेला इन्फेक्टेड पर्सन असला, सो मी इन्फेक्टेड आहे का या सध्या नाही, जर मी स्निझिंग केलं तर तुम्हाला काही होणार नाही. जर का मी इन्फेक्टेड आहे सो तुम्हाला चान्सेस आहे होण्याची लेप्रेसी. बघा या ठिकाणी लेप्रेसी असा दिसतो, आपल्याला इचिंग होते या ठिकाणी. स्किन लेजन लाइटेड आहे. ओके, नॉर्मल स्किन कलर त्या ठिकाणी असणार आहेत, नमनेस असणार आहेत.
ओके. मसल विकनेस, मसल वीक होतात त्या ठिकाणी. आय प्रॉब्लेम्स होऊ शकतो आपल्याला, ब्लरी विजन होऊ शकतं. ओके. त्यानंतर आहे की प्रोग्रेसिव्ह स्लोली ऑफन टेकिंग इयर्स टू डेव्हलप. ओके. लिडिंग टू नर्व डॅमेज. त्यानंतर डिफॉर्मिटीज अँड द डिसॅबिलिटी इफ अनट्रीटेड. ओके. त्यामध्ये तुम्हाला डिसॅबिलिटी सुद्धा होऊ शकते. डिसॅबिलिटी म्हणजे तुमच्या आयजला असेल, तुमच्या स्किन्सला असेल, त्या ठिकाणी तुम्हाला डिसॅबिलिटी बघायला भेटते. ट्रान्समिशन आपण जर का बघितलं तर इट इज अ थ्रू स्प्रेड फ्रॉम द प्रोलॉंग क्लोज कॉन्टॅक्ट विथ द पर्सन. ओके. त्यानंतर प्रायमरी व्हाया रेस्पिरेटरी ड्रॉपलेट, कळलं ना, रेस्पिरेटरी ड्रॉपलेट कोणत्या स्नीजिंग असेल. ओके. त्यानंतर आहे माउथ नोज. ओके. आता नोज मीन्स आणि माउथ म्हणजेच काय, आता मी बोलतोय सो माझे जे ड्रॉप फॅक्टर ते स्प्रेड होत आहे. ओके. नोज मीन्स लाईक दॅट जे मी ब्रिदिंग करतोय, इनहेल करतो, एक्झेल करतो, त्यामध्ये सुद्धा ड्रॉप फॅक्टर म्हणजे असणार इन्फेक्टेडसाठी. ओके. सो ते इन्फेक्शन्स करणार. ओके. हायली कंटेजियस अँड मोस्ट पीपल एक्सपोज टू द मायक्रोबॅक्टेरियम लेप्राय डू नॉट डेव्हलप द डिसीजेस. ओके. याचा कॉज कोण करतो, एजंट कोण आहे, मायक्रोबॅक्टेरियम लेप्राय. ओके. समजलं तुम्हाला. ओके. डायग्नोस्टिक्स काय करणार आपण त्या ठिकाणी, स्किनची टेस्ट करणार. स्किन मध्ये स्किनची बायोस्पी करू शकतो. ओके. त्या ठिकाणी अजून सेन्सरी लॉस होऊ शकते आपली. ओके. त्यानंतर थिकन नर्व. ओके. स्किन स्मिअर बायोस्पी करू शकतो, पीसीआर करू शकतो. ओके. त्यानंतर कन्फर्मेटरी टेस्टसाठी आपण मायक्रोबॅक्टेरियम लेप्राय करू शकतो. स्किन टेस्ट मीन्स काय की स्किन टेस्ट करणार आपण की किती पर्सेंटेज ऑफ प्रेझेंट आहे बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये. ओके. सो त्यासाठी आपल्याला इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे, पण आपला क्युरेबल रेट जे आहे, आता मी लेप्रायमध्ये डायग्नोज झालो सो माझी क्युरेबल रेट काय जास्त आहे, 5 years पर्यंत मी अफेक्टेड असतो. ओके. मल्टी ड्रग थेरपी आपण प्रोव्हाइड करू शकतो त्यामध्ये. ओके. त्यामध्ये आहे डॅप्सॉन देऊ शकतो, रिफाम्पिसिन ही टॅबलेट कॉमन आहे, टीबी मध्ये सुद्धा देऊ शकतो आपण. क्लोफाझामाइन. ओके. क्लोफाझामाइन आणि ट्रीटमेंट ॲटलीस्ट 6 to 12 months, म्हणजे 12 months पर्यंत आपल्याला ट्रीटमेंट फॉलो करायची फर्स्ट वन. डिपेंडिंग ऑन द सिव्हिरिटी, म्हणजे की सिव्हिरिटी डिपेंड करते की मी माझे कोणते बॉडी पार्ट जास्त अफेक्टेड आहे. अर्ली ट्रीटमेंट कॅन प्रिव्हेंट डिसॅबिलिटी अँड हॉल ट्रान्समिशन मेकिंग द डिसीजेस ऑफ क्युरेबल. ओके. समटाइम जर का माझ्यामध्ये क्रोनिक इन्फेक्शन जास्त आहे सो माझ्यामध्ये चान्सेस होण्याचे काय, डिसॅबिलिटी. ओके. स्टिग्मा. लेप्रेसी हॅज अ लॉंग हिस्ट्री ऑफ सोशल स्टिग्मा ऑफर, म्हणजे हा पॉप्युलेशनवर डिपेंड व्हायरस आहे, म्हणजे बॅक्टेरिया आहे हा. मायक्रोबॅक्टेरियम लेप्रा आहे ना, हा पॉप्युलेशनवर डिपेंड आहे. ज्या ठिकाणी कमी पॉप्युलेशन त्या ठिकाणी कमी दिसायला भेटणार आपल्याला. ज्या ठिकाणी ओव्हर क्राउडेड सिटी आहे, ओव्हर क्राउडेड एरिया आहे, त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतो. सो आपण त्यामध्ये काय करू शकतो, पेशंटला आयसोलेशन करू शकतो, अवेअरनेस करू शकतो अबाउट द लेप्रोसी. ओके. लेप्रोसी बद्दल आपण त्यांना गायडन्स करू शकतो की क्युरेबल रेट किती आहे, डेथ रेट किती आहे, डिसॅबिलिटी रेट किती आहे. ओके. नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी तुमची काय आहे, एज्युकेशन अवेअरनेस प्रोव्हाइड करायचं तुम्हाला पेशंट्सला. ओके. त्यानंतर आहे प्रोव्हाइड वुंड केअर अँड मॅनेज स्किन लेजन, म्हणजे की आता मला वुंड झालेलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी जखम झालेली, सो त्या ठिकाणी तुम्ही त्याची केअर करू शकतात आणि मॅनेज स्किन लेजन तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. ॲडमिनिस्टर मल्टी ड्रग्स थेरपी. ओके. इन्श्योर ॲडरन्स. ओके. एज्युकेट पेशंट्स ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्लिटिंग ट्रीटमेंट. मॉनिटर फॉर कॉम्प्लिकेशन्स लाईक नर्व डॅमेज, disability, often psychological support for the patient or to families, educate the community to reduce stigma and promote early diagnosis. Okay. Advocate for the rights and social inclusion for affected individual. ओके. सो या ठिकाणी तुम्ही फॅमिलीला पण सपोर्ट करणार, सायकोलॉजिकल आणि पेशंटला सुद्धा सपोर्ट करणार. ओके. त्यानंतर डॅमेज कोणते करणार तुम्हाला, नर्व डॅमेज. ओके. समटाइम्स पेशंट विल बी फॉरगेट अबाउट द सेल्फ, तो विसरून जाणार काही दिवसानंतर की मी कोण आहे, कारण की जी नर्व आहे ते डॅमेज होणार त्या ठिकाणी. डिसॅबिलिटी त्याच्यामध्ये बघायला भेटू शकता. स्किन डिसॅबिलिटी. स्किन तुम्ही मला एक सांगा, स्किनवर तुमचे जर का 5 वर्षापर्यंत रॅशेस असणार, तुमची स्किन काय करणार, फंक्शनिंग बंद करणार. ओके. डिसॅबिलिटी ठिकाणी तुम्हाला बघायला भेटू शकतं. ओके. त्यानंतर काय, ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिसचा मेन पॉझिटिव्ह एजंट कोणता आहे, एजंट सांग. सांग ना. मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय. म्हणजेच की
आपल्या ट्युबरक्युलोसिसवर तो मेन पॉझिटिव्ह एजंट आहे. आता मी आहे, सो माझा मेन फंक्शन्स काय आहे या ठिकाणी टीचर्स. तसं ह्या बॅक्टेरियाचा मेन फंक्शन्स काय आहे, मेन पर्सन कोण येतो, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय. ओके, हे बघा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय हा काय करणार, कॉज करणार. ओके, जे आपलं पॅरेन्कायमा लंग्स आहे ना, पॅरेन्कायमा लंग्समध्ये हा जास्त अफेक्ट करणार आपले. ओके, ट्युबरक्युलाय. ओके, यामुळे काय रिस्क फॅक्टर कोणते कोणते. ओके, यामध्ये कोणत्या कोणत्या बॉडी पार्ट्स मध्ये स्प्रेड होऊ शकतो हा, इन्क्लुडिंग मेनिंजायटिस, इन्फ्लॅमेशन ऑफ ब्रेनची लेअर. जर का ओके, या ठिकाणी कुठे कुठे अफेक्ट करणार आपल्या मेनिंजस. ओके, मेनिंजस म्हणजे की माझी ब्रेनची लेअर, जी माझी ब्रेनची लेअर त्या ठिकाणी इन्फ्लॅमेशन होणार, जास्त ओव्हर ट्युबरक्युलोसिस झाली माझ्यामध्ये तर. त्यानंतर आहे किडनी, इन्फ्लॅमेशन ऑफ किडनी फंक्शनिंग प्रॉपरली करणार नाही. बोन्स, वीक बोन होणार माझे, माझे जे ज्या ठिकाणी मी वर्क करणार ना, सो माझे बोन काय करणार, पेन करणार. त्यानंतर लिम्फ नोड्स कुठे कुठे असतात या ठिकाणी. ओके, ॲक्झिला म्हणजे असतात, या ठिकाणी असतात. ओके, सो त्या ठिकाणी मग काय होणार की लिम्फ नोड पण माझे वीक झाले, सो माझी जी इम्युनिटी आहे ती सुद्धा वीक होणार. ओके, ट्युबरक्युलोसिसमध्ये रिस्क फॅक्टर कोणते कोणते आहेत. रिस्क फॅक्टर म्हणजे की तुम्हाला चान्सेस आहेत ते होण्याचे. ओके, असे फॅक्टर की ज्याच्यामुळे आपल्याला तो डिसीज कंडिशन होऊ शकतो. फर्स्ट वन काय, क्लोज कॉन्टॅक्ट विथ द समवन हू हॅज हॅव्हिंग ॲक्टिव्ह ट्युबरक्युलोसिस. तुम्ही असा पर्सन सोबत कॉन्टॅक्टमध्ये गेले की ज्या पर्सनला अगोदरच टीबी झालेला आहे. ओके, हा तुमचा रिस्क फॅक्टर आहे. इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेटस लाईक एल्डरली और कॅन्सर. ओके, तुम्हाला अगोदर कॅन्सर आहे किंवा एल्डर पर्सन आहे, त्याला चान्सेस आहे होण्याची टीबी. ओके, ड्रग्स, ॲब्यूज अँड अल्कोहोलिझम. ओके, यामुळे सुद्धा चान्सेस वाढू शकतात, कारण की तो स्मोकिंग करणार, अल्कोहोलिझम करणार, सो ते मिक्स करणार ना. सपोज एखादा पर्सन असतं त्यामध्ये इन्फेक्टेड, त्यांच्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. पीपल लॅकिंग ॲड्युकेट हेल्थ केअर. ओके, मी प्रॉपरली क्लीन राहिलोच नाही, त्यानंतर मी कुठे पण गेलो, पब्लिक टॉयलेट जास्त यूज केले. ओके, आपण ज्यावेळेला पब्लिक टॉयलेट यूज करतो ना, त्यामुळं सगळ्यात जास्त हाय रिस्क चान्सेस आपल्याला इन्फेक्शन होण्याचे. पब्लिक टॉयलेट कधी पण अवॉइड करा यूज करायचं. ओके, ज्या ठिकाणी तुम्ही कुठं जर जाता तर बघा पहिले क्लीनलीनेस किती आहे. ओके, रेल्वेजवर इकडे तिकडे ह्या पब्लिक टॉयलेट आपण यूज करायचेच नाही, कारण की त्यामुळे HIV सुद्धा होऊ शकतो आपल्याला. ओके, सो जे युरिन पास करतात पर्सन, त्यांच्यामध्ये 8 वीक्सपर्यंत तो त्या ठिकाणी थांबू शकतो. 8 वीक्सपर्यंत तो बॅक्टेरिया किंवा तो व्हायरस त्यांच्यामध्ये राहतो. ओके, त्यानंतर आहे प्री एक्झिस्टिंग मेडिकल अँड कंडिशन लाईक डायबिटीस मेलायटस, क्रोनिक रिनल फेल्युअर. ओके, सपोज मला डायबिटीस मेलायटस आहे, तो मला चान्सेस आहे होण्याचे ट्युबरक्युलोसिस. क्रोनिक रिनल फेल्युअर म्हणजे की माझी किडनी फेल्युअर आहे मला, सो मला सुद्धा चान्सेस आहे होण्याचे ट्युबरक्युलोसिस. त्यानंतर इमिग्रंट्स फ्रॉम कंट्रीज विथ हायर इन्सिडन्स ऑफ टीबी. इमिग्रंट्स म्हणजे काय, मायग्रेशन करणे, ह्या ठिकाणापासून अनदर सिटीजमध्ये जाणे. सो आता माझ्या कंट्रीमध्ये जास्त पर्सेंटेजचे ट्युबरक्युलोसिसचे पर्सन आहे. ओके, 95% अफेक्टेड आहे ट्युबरक्युलोसिस. सो मी मायग्रेंट झालो इथून अदर कंट्रीमध्ये मी गेलो, सो त्यामुळे सुद्धा काय होऊ शकते चान्सेस तिकडच्या लोकांना टीबीसाठी. इन्स्टिट्युशनलायझेशन्स, लॉंग टर्म केअर और फॅसिलिटीज. ओके, आता मी हॉस्पिटलायझेशनमध्ये गेलो. ओके, आता मी हॉस्पिटलला ॲडमिटेड आहे, माझा शेजारचा पेशंटला टीबी झालेला आहे, त्याला सिम्पटम्स आहे, अजून त्याची डिसीज कंडिशन फाइंड आउट झाली नाही की त्याला टीबी खरंच आहे का, जस्ट रेस्पिरेटरी फंक्शन्स आहे, पण मला पण न्यूमोनिया झालेलं आहे, तर माझी बॉडी काय करणार, मोर अफेक्ट करणार ट्युबरक्युलोसिस बॅक्टेरियामुळे. ओके, हे आपले सांगतो ना क्लिनिकल मॅनिफेस्टेशन डिफरंट, हे रिस्क फॅक्टर होतो, कारण की इम्युनिटी वीक राहते ना त्यांची. ज्यावेळेला तुमची इम्युनिटी वीक आहे, समजून घ्या तुम्हाला डिसीज कंडिशन खूप होणार, तुम्हाला खूप सारे डिसीज कंडिशन सफर करावं लागणार. म्हणून आपण बोलतो ना इम्युनिटी बूस्ट करा तुमची, कारण की तुम्ही हेल्दी राहणार. प्रॉपर डाएट, वडापाव कमी खायचा, बर्गर कमी खायचा, पिझ्झा कमी खायचा. जे प्रॉपर डाएट असतं जसं की नट्स असतात. ओके, त्यानंतर आहे अजून लिफी व्हेजिटेबल्स असतात, ते जास्त खायचे आपण, ज्याच्यामुळे आपली इम्युनिटी वीक होणार, म्हणजे इम्प्रूव्हमेंट होणार. ओके, त्यानंतर आपण हे पण करू शकतो काय, हां, कारण की माझ्या बॉडीमध्ये अगोदरच बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. सम क्युरिओसिटी म्हणजे की क्युअर करतात फक्त मेडिकेशन्स. आता मला झालेलं आहे, तर मी प्रॉपरली डाएट फॉलो केलं नाही नेक्स्ट टाइम, तर माझ्यामध्ये सुद्धा होणार नेक्स्ट. ओके,
तू जे बोलतोय ना फिवर वगैरे ते क्लिनिकल मॅनिफेस्टेशन म्हणजे की सायलेंट सिम्पटम्स आपण या ठिकाणी बघू. एनोरेक्झिया. ओके, एनोरेक्झिया म्हणजे काय की तुम्ही प्रॉपरली जेवत नाही. ओके, या ठिकाणी त्याला होणार. तू बोलणार की मला भूकच लागत नाही, टीबी वाला पेशंट बोलणार की मला भूकच लागत नाही, एनोरेक्झिया होणार. ओके, त्यानंतर लो ग्रेड फिवर. बघ, लो ग्रेड फिवर म्हणजेच की फिवर होणार पण चढ उतार त्याच्यामध्ये होणार. नाईट स्वेट्स म्हणजे की त्याला रात्रीच्या वेळेला स्वेटिंग जास्त होणार. ओके, त्यानंतर फटिक म्हणजेच काय, फटिक म्हणजे की ज्यावेळेला तुम्ही त्याचा फेस स्ट्रक्चर बघसाल ना, फटिक असणार, डिफरंट इमोजीस सारखा तो फेस करणार. ओके, वेट लॉस. टीबी मध्ये खूप वेट लॉस होतं कारण की पेशंट विल बी नॉट फोकस ऑन युअर डाएट. ओके, अवर डाएट. ओके, पेशंट विल नॉट टेक एनी अदर फूड, जसं की त्याला एखाद्या गोष्ट सांगितली आपण करायला की हा हे जेवण आलंय, सो तो बोलणार की नो आय डोंट लाईक दिस फूड, तो जेवण करणार पण नाही आणि त्याच्यामध्ये त्याचा वेट सुद्धा लॉस होईल. ओके, सो हा फॅक्टर काय करणार, तुमच्या इम्युनिटीला वीक करणार. ज्यावेळेला तुमची इम्युनिटी वीक झाली ऑटोमॅटिक तुमचं वेट सुद्धा लॉस होणार. ओके, सेंड केलं ना मी काल ग्रुपला. ओके, पल्मोनरी सिम्पटम्स कोणते कोणते, डिस्निया, डिफिकल्टी इन ब्रिथिंग. डिस्नियाचा मिनिंग काय होतो, डिफिकल्टी इन ब्रिथिंग. ओके, ब्रिथिंग लिहिते का कोणी मागं. डिस्निया म्हणजे काय, डिफिकल्टी इन ब्रिथिंग, नॉन रिझॉल्विंग ब्रॉन्को निमोनिया. ओके, त्याला निमोनिया होईल पण नॉन रिझॉल्विंग, प्रॉपरली रिझॉल्व्ह होणार नाही, प्रॉपरली क्युअर होणार नाही. ओके, चेस्ट टाइटनेस, त्याला असं वाटणार की माझ्या चेस्टला टाइटनेस फील होत आहे. ज्यावेळेला तो लूज क्लॉथ वेअर करणार ना, सो त्याला असं वाटणार की चेस्टवर टाइटनेस होत आहे. ओके, नॉन प्रोडक्टिव्ह कफ. कफिंग कशी असणार त्याची, नॉन प्रोडक्टिव्ह, कफिंग करणार पण वाटणार नाही त्याला की मला टीबी झालेला आहे. ओके, त्यानंतर आहे म्युकोप्युरुलंट स्पुटम विथ हिमोटायसिस. ओके, स्पुटम येणार बाहेर. ओके, नॉन रिझॉल्विंग ब्रॉन्कोनिमोनिया. निमोनिया, ब्रॉन्कायटिस मध्ये निमोनिया झालेला आहे मला, सो तो नॉन रिझॉल्विंग असणार, तो प्रॉपरली रिझॉल्व्ह होणार नाही. त्यानंतर आहे जे माझा स्पुटम आहे, सो स्पुटम मध्ये काय येणार, ब्लड. ओके, त्याला आपण हिमोटायसिस असं सुद्धा बोलू शकतो. ओके, चेस्ट पेन होणार. ओके, त्यानंतर आहे एक्स्ट्रा पल्मोनरी सिम्पटम्स. ओके, एक्स्ट्रा पल्मोनरी सिम्पटम्स म्हणजे कोणते कोणते असणार, चेस्ट पेन तर आहेत. ओके, त्यानंतर चेस्ट पेन असं वाटणार की हेवीनेस इन चेस्ट असा सुद्धा आपल्याला फील होऊ शकतो. असेसमेंट अँड डायग्नोसिस, आता आपण यामध्ये कोणत्या कोणत्या टेस्ट करू शकतो, असेसमेंट करू शकतो. हिस्ट्री कलेक्शन्स, की त्याला विचारायचं आहे की सो यू आर हॅव्हिंग एनी पास्ट हिस्ट्री रिगार्डिंग टू ट्युबरक्युलोसिस और एनी अदर रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स. ओके, त्याला कोणते रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स आहे का. ओके, ऑक्युपेशनल हिस्ट्री सुद्धा तुम्ही म्हणजे घेऊ शकतात. सो मी तुम्हाला हे जे असाइनमेंट दिले आहेत ना, हे काय माहिती आहे का, ज्यावेळेला तुम्ही डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन करतात ना, सो तुम्हाला आयडेंटिफिकेशन येणार की यामध्ये की तुम्हाला किती चान्सेस आहे इन्फेक्टेड होण्याचे. सो तुम्हाला याबद्दलच माहित नाही, हिस्ट्री कलेक्शन कसं करतात, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कसं करतात. सपोज तुम्ही एखाद्या इन्फेक्टेड पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलेत, सराउंडिंग कॉन्टॅक्टमध्ये गेलेत, सो तुम्हाला चान्सेस आहे होण्याचे ते डिसिजेस. म्हणून हे तुम्हाला बेसिक नॉलेजसाठी मी ही असाइनमेंट तुम्हाला प्रोव्हाइड केली की कम्युनिकेबल डिसीज किती हायरली अफेक्टेड असतात आपल्या बॉडीसोबत. नॉन कम्युनिकेबल डिसीज ट्रान्सफर होत नाही म्हणून मी 2 ते 3 नॉन कम्युनिकेबल डिसीज दिली. जास्त माझा फोकस होता की कम्युनिकेबल डिसीजेस. समजतंय ना, कारण की आपण सराउंडिंग कॉन्टॅक्ट असणार आपला पेशंटच्या. सपोज तुम्ही या ठिकाणून जर क्लिनिकल पोस्टिंगला जासाल ना, ज्यावेळेला तुमचा सिलेबस होईल, तुम्ही जास्त कॉन्टॅक्टमध्ये असणार इन्फेक्टेड पर्सनच्या, सो तुमची इम्युनिटी त्यावेळेला खूप वीक असणार. ओके, इम्युनिटी वीक का होते की आपण प्रॉपर डाएट फॉलो करत नाही. डाएट म्हणजे की कसं, सकाळी ब्रेकफास्ट, ओके, ट्रॅव्हलिंग जास्त करतो सो आपण ब्रेकफास्ट करत नाही, प्रॉपरली लंच आपण करत नाही, डिनरमध्ये आपण काही पण खातो, इव्हिनिंगला आपण काही पण खात राहतो, वडापाव समोसा हे जे येईल. सो तुमची चेस्ट काय करणार, तुमचा हार्ट काय करणार, प्रॉपरली पंपच करणार नाही. कारण की आपण एक दिवस जर का नाही जेवलो ना, सो आपला हार्ट काय करणार, रिलॅक्स असणार, दिवशी रिलॅक्स फील करणार. ओके, पण तसं आपलं इंडिया कल्चर आहे का, नाही, आपलं खाल्ल्याशिवाय आपलं माइंड वर्क करत नाही. ओके, त्यानंतर फिजिकल एक्झामिनेशन मध्ये काय करणार, बंद झालंय का. फिजिकल एक्झामिनेशन मध्ये मी काय करणार, इन्स्पेक्शन म्हणजे की मी चेस्टचा कलर बघणार. आता मी चेस्टचा कलर बघू शकतो की नॉर्मल कसा आहे. ओके, त्यानंतर मी व्हिज्युअलाइज करणार चेस्ट इन्फ्लॅम्ड आहे का डीप आहे. सपोज पेशंटची इन्फ्लॅमेशन असणार,
स्वेलिंग असणार ना, इनर ऑर्गन जे स्वेलिंग असणार. त्यानंतर मी चेक करणार की पेशंटचे प्लुरल इफ्युजन किती, म्हणजे की फ्लुइड किती प्रेझेंट आहे पेशंटच्या चेस्टमध्ये. तुम्ही कधी बघितलंय का प्लुरल इफ्युजन डायरेक्ट सिरेंज टाकून सने काढतात बॅक साईडला, बघितले कधी? या ठिकाणी मी असं बसलोय ना, असं मला बसवणार आणि डायरेक्ट म्हणजे चेस्ट लेवलला इकडून बॅक साईडला इन्सर्ट करणार सिरिंज, एवढी निडल डायरेक्टली इन्सर्ट करणार आणि फ्लोना बाहेर काढणार, जो पण फ्लुइड आहे येलो कलरचा फ्लुइड. ओके. त्यानंतर क्लम्प ओके. क्लम्बिंग ऑफ द फिंगर्स ओके ऑर टोज इन पीपल विथ ऍडव्हान्स डिसीजेस. क्लम्बिंग म्हणजे काय? प्रॉपरली नॉट वर्किंग, आपण बोलतो ना क्लम्प. किंवा ज्या वेळेला आपण बघा सपोज पेशंटचे असे सुद्धा फिंगर्स असतात त्या ठिकाणी, तुम्हाला स्ट्रक्चर ज्या वेळेला बघसाल ना तुम्ही, असं असणार फिंगर्स क्लम्प करतात, हाफ क्लोज करतात. स्वेलन और टेंडर लिम्फ नोड्स इन द नेक और अदर्स एरिया. नेक मध्ये मी तुम्हाला बोललो ना लिम्फ नोड असतात, सो लिम्फ नोड आपण स्वेलिंग करतो, स्वेलिंग होतात लिम्फ नोड्स. मग त्यावेळेला आपण आयडेंटिफाय करू शकतो पेशंट विल बी अफेक्टेड ऑन सिव्हिअर डिसीज कंडिशन. त्यानंतर फ्लुइड अराउंड द लंग्स, प्लुरल इफ्युजन मी बोललो ना, हे त्या प्लुरल इफ्युजन. फ्लुइड अराउंड द लंग्स म्हणजे की प्लुरल इफ्युजन, माझ्या लंग्सच्या सराउंडिंग एरियामध्ये फ्लुइड प्रेझेंट असणार. ओके. सो मी त्याला प्लुरल इफ्युजन प्रोसिजरद्वारे काढू शकतो. अनयुज्युअल ब्रीथ साऊंड्स लाईक क्रॅकल साऊंड्स कधी साऊंड्स तुम्ही बघितले का चेस्टमध्ये? डॉक्टर्स तुमच्या बॅक साईडला पण साऊंड चेक करतात आणि फ्रंट साईडला पण साऊंड चेक करतात. सो ज्या वेळेला तुम्ही ब्रिदिंग करतात ना, सो तुमचं ब्रिदिंग साऊंड क्रॅकल साऊंड असतो, असा एकदम कुठेतरी ड्रिल मारण्यासारखं तुम्हाला हिअरिंग साऊंड भेटतो. ओके. टेस्ट मे बी इन्क्लुडिंग लाईक बायोप्सी ऑफ द अफेक्टेड टिश्यू. ओके. सो माझ्या लंग्स टिश्यू म्हणून कोणतरी एक टिश्यू काढतील, जे स्मॉल पार्ट, त्यांची बायोप्सी करतील. ब्रॉन्कोस्कोपी डायरेक्ट ब्रॉन्कायमध्ये माझ्या स्कोप टाकून सनी एक्झामिनेशन करतील. ओके. चेस्ट सिटी स्कॅन, पूर्ण चेस्टचा सिटी स्कॅन करणार, माहिती तुम्हाला सिटी स्कॅन असं काय असतो. त्यानंतर चेस्ट एक्सरे करणार. चेस्ट एक्सरे मध्ये तुमची फर्स्ट डायग्नोस्टिक टेस्ट असते की त्यामुळे तुम्हाला आयडेंटिफाय होतं की पेशंटला रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स. ओके. स्टॉप कर.